नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. मित्रांनो, लाडकी बहीण योजना या योजनेसाठी मित्रांनो सर्व लाडक्या बहिणी मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या, परंतु मित्रांनो आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. या योजनेसाठी मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी मित्रांनो शासनाने लाडकी बहीण योजनेच्या अनुदानासाठी मित्रांनो शासनाने आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत या योजनेच्या अनुदानाच्या वितरणासाठी जे काही अनुदान होतं त्याची तरतूद केलेली आहे मित्रांनो. आणि तसा GR देखील शासनाने जाहीर केलेला आहे मित्रांनो. दिनांक 23 मे 2025 रोजी शासनाने तसा GR मित्रांनो प्रसिद्ध केलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरता मित्रांनो शासनाने 35,70,00,000 रुपये एवढी तरतूद मित्रांनो शासनाने या महिन्याच्या अनुदानाच्या वितरणासाठी मित्रांनो तरतूद करून हा जो निधी आहे तो महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग केलेला आहे मित्रांनो. आणि हा जो अनुदान आहे मित्रांनो विकास विभागाकडे प्राप्त झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची कोणतीही गरज नाही. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्यांचं जे काही अनुदान आहे ते पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मित्रांनो जमा होणार आहे. तसेच ज्या लाडक्या बहिणींना या योजनेचा काही कारणास्तव हप्ता भेटत नव्हता, की त्यांचे काही आधार सीडिंगचा प्रॉब्लेम असेल, बँकमध्ये बँक सीडिंगचा काही प्रॉब्लेम असेल, तो ज्या महिलांनी दुरुस्त केलेला आहे मित्रांनो त्या महिलांना देखील मे महिन्याचा जो 11वा हप्ता आहे तो मित्रांनो या पात्र महिलांना मिळणार आहे. ही सर्व माहिती घेऊनच मित्रांनो शासनाने या योजनेसाठी आत्ताचा जो वितरणाचा निधी आहे तो त्याची तरतूद करून तो निधी मित्रांनो महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग केलेला आहे. त्यामुळे लवकरच हा महिना संपायच्या अगोदर मित्रांनो सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचा जो काही मे महिन्याचा अनुदानाची रक्कम आहे ती मित्रांनो त्यांच्या खात्यामध्ये हा महिना संपायच्या अगोदर त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ही सर्व रक्कम मित्रांनो DBT मार्फत त्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजे मित्रांनो त्यांचे आधार सीडिंग ज्या बँकेत असेल त्या बँकेमध्ये किंवा इंडियन पोस्ट असेल किंवा अनेक दुसरी कुठली बँक असेल ज्या बँकेमध्ये त्यांचं आधार लिंक आहे त्या बँकेमध्ये DBT मार्फत त्यांच्या खात्यावरती त्यांचं जो काही अनुदान आहे मित्रांनो ते अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. आताचं जे अनुदान आहे ते 1500 रुपये प्रमाणेच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. यामध्ये शासनाने कोणताही बदल किंवा कोणतीही वाढ केलेली नाही. तसेच या योजनेची जी काही पात्र अपात्रतेची जो तपासणी आहे ती मित्रांनो सुरू आहे. तसेच आतापर्यंत या योजनेतून बऱ्याच लाडक्या बहिणी या अपात्र झालेल्या आहेत. तसेच ज्या पात्र बहिणी आतापर्यंत आहेत मित्रांनो त्या सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आताचा जो मे महिन्याचा हप्ता आहे ते शासन येत्या 2 ते 3 दिवसामध्ये वितरित करणार आहे मित्रांनो. आणि तशी प्रोसेस देखील सुरू झालेली आहे. तसेच लाडक्या बहिणींनो तुम्ही हा आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय, तुम्हाला या योजनेतील काही अडचणी असतील, काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला विचारू शकता.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे आम्ही नक्की प्रयत्न करू। तसेच हा व्हिडिओ आपल्या सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा, जेणेकरून ह्या योजनेची तसेच आत्ताच्या येणाऱ्या अनुदानाची माहिती आपल्या सर्व लाडक्या बहिणींना मिळेल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींच्यापर्यंत शेअर करा। तसेच असेच नवनवीन व महत्त्वपूर्ण व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।